पाथर्डी तालुक्यातील कल्याण निर्मळ महामार्गावर नगर पाथर्डी मार्गावर श्री क्षेत्र उत्तरेश्वर श्री रामगडाच्या पायथ्याशी असलेला करंजी हा एक महत्वाचा आणि मोठा बसथांबा. कल्याण निर्मळ महामार्गावरून नांदेड, जालना, परभणी आदी शहरातून दररोज शेकडो प्रवासी पुणे, मुंबईसारख्या शहराकडे प्रवास करत असताना करंजी बसस्थानकावरील गरमागरम भजी, कुंदा, भेळ, बटाटवडा आणि चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे प्रवासाला सुरुवातच करत नाहीत. करंजी बसस्थानकावरील गरमागरम भजी, कुंदा, भेळ, बटाटवडा ही खवय्यांसाठी जणू पर्वणीच ठरत आहे. करंजी बसस्थानकावर दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याच परिसरात श्री क्षेत्र वृद्धेश्वर, श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वर, मढी येथील कानिपनाथ, मोठ्याची जगदंबा माता यासारखी मोठी देवस्थाने असल्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या मोठ्या शहरातून भाविक भक्त दर्शनासाठी करंजी मार्गे जात असतात. उत्कृष्ट प्रतीचा खवा आणि साखर घालून तयार केलेल्या कुंद्याची चव तर आता 7 समुद्रापार पोहोचली आहे. करंजी स्टँडवर सगळे व्यावसायिक असून हॉटेल बॉम्बे येथे गावरान खायपासून कुंदा तयार झालेला असतो आणि पुन्हा मुंबईचे लोक त्याला फार मागणी देतात. प्रवासी थांबतात, सगळ्या बस थांबतात, खाजगी ट्रॅफिक पण भरपूर थांबतात, त्याच्यामुळं भरपूर मागणी होती. माझ्याकडे कुंदा, लाडू, शेव, मिसळ जास्तीत जास्त फेमस आयटम आहे आणि खूप चालतात. पुन्हा मुंबईवरून गिराईक, पैठण या औरंगाबाद या गावामधून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळतो. माझ्याकडे 5 कामगार आहेत, त्यांचंही कुटुंब माझ्या व्यवसायावर चालतं आणि माझंही कुटुंब त्या 5 कारागिरामुळं चालतं. आमच्या या हॉटेल आशीर्वादला 3 पिढ्याची परंपरा असून माझे आजोबा या व्यवसायात होते, माझे वडील या व्यवसायात होते आणि आता मी या व्यवसायात आहे. त्याच्यामुळे आमच्या आशीर्वाद हॉटेलची क्वालिटी चांगली असून एकदा येणारा कस्टमर हा पुन्हा पुन्हा आमच्याकडे येतो. त्यामुळे आमची क्वालिटी चांगली असून आमच्या इथं भेळ, भजे, कुंदा, गोडीशेव हे प्रसिद्ध आयटम आहेत आणि या व्यवसायामध्ये पहा आमचं कुटुंब तर चालतंय, परंतु आमच्याबरोबर जे कामगार 4-6 जे कामगार असतात त्या कामगाराचं पण कुटुंब याबरोबर अतिशय सुखी चालतं. यामुळे आम्हाला तो पण आनंद वेगळाच आहे. करंजी बस स्थानकावरील सर्वच हॉटेलमध्ये मिळणारा कुंदा, भजे, भेळ, जिलेबी ही खवय्यांच्या पसंतीला उतरत असून खवय्यांसाठी ही जणू पर्वणीच ठरत आहे. पैठणला चाललो होतो. या करंजीचा कुंदा खूप फेमस आहे म्हणून थांबलो होते. खरंच खूप स्वादिष्ट आहे, चविष्ट आहे, न्यारी चव आहे याची. कुंदा खाणार, ती आठवण घेऊन पैठणहून परत पुण्याला जाणार. भजे गरम आहेत, इथली प्रत्येक वस्तू गरम गरम आहे. नगरहून पाथर्डीकडे जाणारे आणि पाथर्डीहून नगरकडे जाणारे सर्वच प्रवासी करंजीच्या बसस्थानकावर नाश्त्यासाठी थांबत असल्यामुळे करंजीच्या बसस्थानकावर दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सर्वच हॉटेलला भरभरून प्रतिसाद मिळत असल्यामुळे या हॉटेलमध्ये जवळपास 200 कुटुंबाला रोजगाराची संधीच मिळाली आहे. गेल्या 10 वर्षापासून हॉटेल ताज या ठिकाणी काम करत आहे. मला 1 दिवसाचे 600 रुपये रोज मिळतो. या 600 रुपये रोजंदारीत माझं पूर्ण परिवार, मुलांचे शिक्षण, माझं पूर्ण कुटुंब या रोजंदारीवर चालतो. मी शिवामृत हॉटेलमध्ये काम करतो. मला मंथला 15,000 रुपये महिना मिळतो आणि जिथे रस्सावडा, मिसळ, भजे, वडापाव, ओली भेळ, सुकी भेळ अशा प्रकारे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. त्याची चव घेण्यासाठी बाहेरून भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व प्रकारचे जेवण हे आम्हाला देताना खूप आनंद होतो. गिरायकाशी आम्ही सहानुभूतीने, प्रेमळपणाने वागतो. हॉटेल व्यवसायामुळे करंजी बस स्थानकावर प्रवासी मोठ्या प्रमाणावर थांबत असल्याने बसस्टॉपवरील इतर व्यवसायातही मोठ्या प्रमाणावर तेजी पाहावयास मिळत आहे. तर स्वच्छतेसाठी
करंजी ग्रामपंचायतही पुढे सरसावल्याने स्वच्छ सुंदर करंजी बसस्टँड ही एक नवी ओळख करंजी बसस्थानकाला मिळत आहे. त्यामुळे नगर पाथर्डी महामार्गावरील खवय्यांसाठी पर्वणी ठरलेल्या या करंजी बसस्थानकावर जवळपास 200 कुटुंबाला रोजगार मिळाल्याने हे बसस्थानक म्हणजे खवय्यांबरोबरच करंजी परिसरासाठी पर्वणीच ठरले आहे. जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.